तर बीडच्या परळीमध्ये शेत रस्ता खुला होत नसल्यानं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। सुरसाळा औरंगापूर मुख्य मार्ग बंद करत शेतकरी आंदोलन करतायत। मागील 24 तासांपासून आंदोलन सुरू आहे। प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा या सगळ्या शेतकऱ्यांनी दिलेला आहे। बीडच्या परळीमध्ये शेत रस्ता खुला होत नसल्यानं शेतकरी संतप्त झालेले आहेत। सरसाळा औरंगापूर हा मुख्य मार्ग बंद करत शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। मागील 24 तासांपासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। हे सगळे शेतकरी आंदोलन करतायत। तर पुढची बातमी बघूयात। नागपूर पालिकेसाठी आजपासून काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत। काँग्रेसकडून सर्व 151 जागांवरती मुलाखती सुरू असल्याचं कळतंय। विकास ठाकरे, अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वामध्ये या मुलाखती घेतल्या जात आहेत। नागपूर पालिकेसाठी आजपासून आता काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत। विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेत या मुलाखती घेतल्या जात आहेत। शिवाय अभिजित वंजारी यांच्या देखील नेतृत्वामध्ये या मुलाखती घेतल्या जात आहेत। जे इच्छुक आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन मुलाखत द्यावी अशी देखील एक माहिती समोर येते आणि काँग्रेसकडून सर्व 151 जागांवरती मुलाखती सुरू असल्याचं कळतंय। तुम्ही मनसेसोबत जाण्यासाठी तयार आहात का नागपुरात शहराध्यक्ष म्हणून? कारण की हा निर्णय स्थानिक नेत्यांवर सोडलाय काँग्रेसने। नाही, स्थानिक नेत्यांवर पण स्थानिक माझ्या एकट्याचा प्रश्न आहे ना। हे सगळं निवड मंडळ आहे। या निवड मंडळात चर्चा करूनच जो काही आहे तो निर्णय घेतला जाईल। निरीक्षक साहेब आहे रणजित बाबू कांबळे साहेब, माजी मंत्री आहेत, ते निर्णय घेतील तेव्हा आम्ही समोर जाऊ। तर 151 जागांवरती मुलाखती सुरू आहेत। विकास ठाकरे, अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वाखाली या मुलाखती घेतल्या जात आहेत। बघूयात पुढची बातमी। सोलापूर पालिकेसाठी भाजप शिवसेनेची चर्चा जागा वाटपामुळे रखडलेली आहे। शिवसेनेकडून सोलापूरमध्ये 50% जागांची मागणी केली जाते, तर जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम यांनी 50% जागांची मागणी केलेली आहे। तर युती न झाल्यास सोलापूरमध्ये शिवसेनेकडून स्वबळाचा इशारा देखील दिला जातोय। सोलापूर पालिकेसाठी भाजप शिवसेनेची चर्चा ही फक्त आणि फक्त जागा वाटपामुळे रखडलेली आहे। शिवसेनेकडून सोलापूरमध्ये 50% जागांची मागणी केली जाते। शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम यांनी 50% जागांची मागणी केली आहे। सन्मानजनक युती म्हणजे ते जर 50% आपण झालं तर 50% मध्ये राहू। अगदी शेवटला त्याच्यामध्ये कुठेतरी वरखाली होत आहे। आम्ही असं म्हणत नाही की 50% त्याच्यामध्ये होत असताना आमची मागणी असेल, युतीशी बोलत असताना आम्हाला 50% पर्यंत त्या ठिकाणी झालं पाहिजे। पण आपल्याकडून प्रयत्न सुरू आहेत का युतीसाठी? आमच्याकडून सगळे प्रयत्न सुरू आहेत। त्याच्यातून बोलणी शेवटला वरिष्ठ होणार आहेत। आज एकंदरीत सोलापूर महापालिकेची जी वाढ न्यायची माहिती पाहिजे त्यासाठी आम्ही आज मीटिंग घेतलेली आहे। आजच्या मीटिंगमध्ये त्याप्रमाणे एकत्रित माहिती घेऊ, सगळ्या वरिष्ठांना सगळ्यांना बोलवलेलं आहे आणि ती एकत्रित माहिती घेऊन वरती कळवली जाईल।